आज बनवतो आपण उपमा. आता तो कसा बनवते बघूया. उपम्यासाठी हे तेल घे. 2 चमचे तेल घेतले. इथे तेल घेतलेलं आपण कढई तापवायला ठेवलेली आहे. थोडे अर्धा चमचा चणा डाळ घेतलेली आहे उपम्याला. ती आधी थोडी परतवून घेऊया. दाताखाली मध्ये मध्ये कडक आली की छान लागते. त्याचा आवाज येतोय ना. थोडी मोहरी टाकूया. जिरं टाकूया अर्धा चमचा. हा मिडियम एक कांदा आणि हिरवी एक मिरची घेतलेली आहे चिरून. परतवून घेऊया. म्हणजे खूप भाजीसारखं परतवायचं नाही. रवा भाजलेला आपला आणतो त्याच भाजून ठेवलेलं असतं ना, पटकन होतं. मीठ टाकते थोडं. थोडंच टाकते, नंतर पटकन होईल ना, नाही सगळं झालं. परत हा थोडासा फक्त कांदा होण्यासाठी टाकलाय की? हो, थोडासाच कांदा टाकायसाठी नंतर टाकू. फुलतो ना रवा. काय अंदाज नाही. काय कांदा आपल्याला पूर्ण नाही करून घ्यायचं. चला काय उकळले चांगले आता. कढीपत्ता, कढीपत्त्याचे 2 भाग करून घेतले, नाही तर तेल उडतं ना. उपवाचा कांदाच परतायला वेळ जातो, पण रवा भाजलेलाच असतो त्यामुळे तो पटकन होतो. आता आपण त्यात टाकतो रवा जो आपण भाजून घेतलेला आहे. तर आता मिक्स करून घेऊया. आणि हे काय टाकायचं आता पाणी ठेवलं मी 2.5 वाटी गरम करून. जितकं लागेल ना तितकं टाकायचं. तर किती पाण्याचा अंदाज परफेक्ट रव्याला कुठल्या पिठाला सांगता येत नाही, कळलं ना. मोबाईलवर उडेल बस. बघ अर्ध्या वाटी पाणी राहिलं 2.5 वाटीतलं. मऊ नाही करायचं ना.
त्याला 1-2 मिनिटं वाफ देऊया. वाफ दिली ना त्यात. सुटसुटीत झालं ना. हो. बरोबर झालं पाणी. आता आपण त्यात काय टाकतो? हे बघ, एक अर्धा चमचा साखर टाकूया. ओके. खोबरं टाकूया 1 चमचा. कोथिंबीर टाकूया आणि जरासं मीठ टाकायचं आहे. चवीनुसार. हो, मग अशी टाकलं एवढंच टाकूया. आणि आता सगळं ढवळून घेऊ छान. बघ फुलले बघ कसा प्रसादासारखं आहे ना. आणि ती डाळ टाकली ना ती पण छान लागेल खायला. मध्ये मध्ये येते मिळायचं ना. आहे ना. हो. तर बस खायला. बघ आहे ना. चला आता सुरुवात करा. हा आता आपला उपमा रेडी आहे. आपण हा एका डिशमध्ये काढून घेऊया. लगेच. थांब. हा उपमा आपला रेडी आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा भन्नाट रेसिपीसाठी. थँक्यू.